नमस्कार, मी डॉक्टर किरण बोरले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल। मी आज कथा घेऊन आलोय भगवान प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनाची। जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैयाला आणि सीता मातेला सोबत घेऊन वनवासाला निघाले तेव्हा भरत जे अयोध्येमध्ये नव्हते। चित्रकूटाच्या दिशेने जेव्हा वनवासातला प्रवास चालू झाला तेव्हा प्रभू रामचंद्र रस्त्यात येणारे वाटेतले सगळे काटेकुटे उचलायचे, दगडधोंडे उचलायचे, बाजूला टाकायचे। सीतेने विचारलं, एवढा रस्ता साफ करताय, कोणी मागवरून येणार आहे का या रस्त्याने? तेव्हा प्रभू रामचंद्राने सांगितलं, हो सीते, या रस्त्याने माझा भरत मला नक्की भेटायला येईल। मग सीता मातेने प्रश्न विचारला, प्रभू तुम्हाला असं वाटतं का तुमचे भरतजी इतके नाजूक आहेत का? त्यांच्या पायाला या काट्या कुट्यांच्या आणि दगडा धोंड्याच्या असणाऱ्या वेदना सहन होणार नाही टोचल्यावरती? प्रभू रामचंद्राने गोड उत्तर दिलं, सीते, माझा भरत अत्यंत प्रेमळ असा भक्त आहे। त्याचं माझ्यावरती, तुझ्यावरती आणि लक्ष्मण भैयावरती खूप प्रेम आहे। तो काट्या कुट्यांना दगड धोंडे टोचले म्हणून त्याला वेदना होणार नाहीत, पण याच रस्त्याने माझा रामदादा, माझी लक्ष्मण भैया आणि माझी सीता वहिनी गेल्या आणि त्यांच्या पायाला काटे टोचले असतील, त्यांना किती वेदना झाल्या असतील, या भावना जागृत करून माझा भरत इथं प्राण देऊ शकतो, इतकं भरताचं प्रेम आहे। त्या भरताच्या प्रेमापोटी मी हे सगळे असणारे काटे कुटे बाजूला काढतो। याला म्हणा रामायणातलं बंधू प्रेम, जे आज भारतीय संस्कृतीमध्ये गरजेचं आहे। धन्यवाद।